हा व्लॉग स्टार्ट केला, तर मला फक्त तुमच्या सपोर्टची आणि प्रेमाची खरंच खूप गरज आहे. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी हा व्हिडिओ बनवते कारण का माझ्या घराचं बांधकाम चालू आहे. या घराचं नाही, ह्याच्या खाली जे घर आहे त्याचं बांधकाम चालू आहे, ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवीन. आणि बांधकाम ह्या कारणामुळे चालू आहे की ते आम्हाला थोडंफार कन्स्ट्रक्शन करायचं आहे म्हणून. आणि मी विचार केला होता की मी माझ्या डेली व्लॉगची सुरुवात करीन नवीन वर्षापासून. पण नवीन वर्षाला अजून खूप दिवस आहे, तर मग विचार केला की ठीक आहे, आता आपल्याकडे दिवस सुद्धा आहे आणि आपल्याला करायची इच्छा सुद्धा आहे, तर आपण करूया. वेळ वाया नाही जायला पाहिजे, म्हणून मी हा व्लॉग स्टार्ट केला. तर मला फक्त तुमच्या सपोर्टची आणि प्रेमाची खरंच खूप गरज आहे. आणि जर काही चुकलं असेल तर तुम्ही बिंदास मला सांगू शकता. जर मी समज चुकून काहीतरी एखाद्या वेळी फ्लोमध्ये काहीतरी बोलली तर नक्की सांगा. कारण का असं कधी कधी होतं की आपण एखादा व्हिडिओ शूट करत असताना काही फ्लोमध्ये बोलून जातो, तर आणि ते नंतरला मला एडिट करताना दिसतं आणि मग मी विचार करते अरे हे काय झालं. पण तरी पण एक मस्ती म्हणून मी टाकून देते. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की माझ्या घराचं जे सुरू झालेलं बांधकाम आहे, जे तोडाफोडी झालेलं आहे, ते कसं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया. काही ते गोण्या ठेवल्यात आणि हे चालू आहे माझ्या घराचं बांधकाम. हे बांधकाम असं आहे की बघा, इथे आहे तो एक पिलर येणार आहे ह्या साईडला आणि त्या साईडला पण एक पिलर येणार आहे. म्हणजे इथे 2 पिलर आणि असा आडवा एक पिलर जाणार आहे आणि इथे एक लादी लावणार आहे. इथे जे धूळ झालेलं आहे ते माझी मम्मी येणार तेव्हा आम्ही साफसफाई करू. म्हणजे थोडक्यात इकडे फक्त 2-3 पिलर जाणार आहे आणि इथे लादी लागणार आहे आणि इथे एक लादी लागणार आहे बस. कारण इथे जो सपोर्ट लागणार आहे तो मेन म्हणजे बेसपासून लागणार आहे. सो आम्ही इकडे असे पिलर्स वगैरे लावून वरती घर मोठं करणार आहे. आता एक्झॅक्ट काय आहे ते मला माहिती नाही नेमकं, की घर मोठं करायचं आहे की अजून काय करायचं आहे हे माझ्या मम्मीलाच माहिती आहे. माझ्या मम्मीने आम्हाला पण सुद्धा काही सांगितलं नाही आहे. तर हळूहळू मी तुम्हाला तसं माझ्या ब्लॉगमध्ये सांगत जाईल आणि तुम्हीसुद्धा बघा. आणि जर आवडलं असेल तर नक्की कमेंट्स आणि लाईक करा. मी असं नाही म्हणणार की शेअर करा, कारण का माझी जेवढी मी जे व्हिडिओ बनवते ते शेअर करणं इतके योग्य झालेले नाही आहे. आणि जेव्हा शेअर करायच्या म्हणजे योग्यतेचे होतील तेव्हा तुम्ही नक्की शेअर करा. तेव्हा मी तुम्हाला स्वतःहून सांगेन आणि तुम्ही स्वतःहून करायलासुद्धा बघाल. आणि हा जो घर आहे तो म्हणजे आमच्या सगळ्यांचं जन्मस्थान आहे. आम्ही तिघे जण म्हणजे मी, माझा भाऊ, माझी बहीण, आम्ही सगळे ते जन्माला आले आहेत. माझे पप्पा, माझी आत्या, माझे काका ते पण इकडे जन्माला आलेले आहेत. आणि त्या दिवशी माझ्या मम्मीला सांगितलं की तू एवढं सर्व कन्स्ट्रक्शन करते, एवढे पैसे वगैरे घालवून हे चाळीमध्ये तू घर कन्स्ट्रक्शन करायला बघते, तर तू नवीन का ना घर घेत, म्हणजे बिल्डिंगमध्ये किंवा अजून कुठेतरी घर का नाही घेत. तर माझी मम्मी बोलते की नाही, चाळीमध्ये तिला राहायला आवडतं. आणि मेन म्हणजे चाळीमध्ये का राहायला आवडतं, कारण का माझ्या पप्पांची आणि माझ्या मम्मीची ही एक मेमरी आहे जे तिला ह्याच्यामध्ये राहायला आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाळीतलं जे वातावरण असतं ते थोडंफार चांगलं असतं एकदम, म्हणजे प्रेमळ असतं. काही माणसं खूप प्रेमळ असतात, इतकी प्रेमळ असतात की जे आम्ही लहानापासून बघितले आहेत की म्हणजे खरंच खूप प्रेमळ आहेत आमच्या चाळीतली माणसं थोडीफार. आणि जे बाकीची माणसं त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे. आणि जी माणसं प्रेमळ आहेत ते आम्ही जेव्हा पुढे जाऊ, काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी मोठं बनू किंवा कुठे कामाला सुद्धा लागू, तर आम्ही त्यांना नक्की विसरणार नाही आहे. आम्ही त्यांना असं म्हटलं ना की वेळात वेळ काढून आम्ही त्यांच्यासाठी येऊ. इतकी चांगली माणसं आहेत, त्यांनी आम्हाला इतकी मदत केली किंवा ते आमच्यासोबत चांगले बोलतात म्हणून असं काही नाही. त्यांचं तसं आमचं आणि तसं नातंसुद्धा आहे आणि तेच नातं आम्हाला पुढपर्यंतसुद्धा टिकवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी माणसं खराब आहेत त्यांना असं लक्ष द्यायचं नाही, त्यांना इग्नोर करायचं. कारण का प्रत्येक माणूस त्यांच्या सिच्युएशन वाईज आपल्यासोबत तसं बिहेव करत असतं. तर त्यांना तसं काय देणं घेणं काय नसतं, आपल्यालासुद्धा काय तसं देणं घेणं काय ठेवायचं नसतं. तर माझ्या मम्मीला मी तेच सांगितलं की आपण बिल्डिंगमध्ये बघूया, तर माझी मम्मी बोलते नाही. तर मी बोलले ठीक आहे, याच्यामध्येच काय ते करूया. आणि माझ्या मम्मीचं स्वप्नसुद्धा होतं की आपलं एक चांगलं घर असावं जिथे
सगळ्यांना कम्फर्टेबल जागा मिळावी आणि हे घर खरं तर खूप कम्फर्टेबल फीलसुद्धा करतं आणि चांगलंसुद्धा आहे. पण तरी पण माझ्या मम्मीला थोडंफार अजून कन्स्ट्रक्शन करून थोडं अजून आम्हाला चांगलं ठेवायचं आहे. म्हणजे आपले आईवडील कसे आपल्यासोबत, मेन म्हणजे आईवडिलांची गोष्ट नाही आहे, आई आहे. तर आपली आई आपल्यासाठी काय करते आणि काय नाही करत हे आपण एका वयामध्ये आल्यावरती समजायला हवं. आणि जर समजा आपण समजलो तर ती आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. मी आता इथे बस करते, कारण का मी एकदा बोलायला लागले की मी एवढी बोलत जाते की मला समजत नाही. आणि आता मी तुम्हाला माझं घर दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला काही दाखवू हे मला सुचतसुद्धा नव्हतं. खरंच ही माझी तशी कधी कधी ही येते, म्हणजे एक सिच्युएशन येते की मी तुम्हाला दाखवू काय. कारण का माझ्या घरात जे आम्ही मोजकेच तिघंजण आहेत. माझी बहीण आहे ती गावाला राहते आणि एक भाव आहे आणि एक माझी मम्मी असते, बस. आम्ही मोजकेच तिघंजण. माझ्या भावाला काय इंटरेस्ट नसतो व्लॉगमध्ये वगैरे यायचा. आणि माझे जे फ्रेंड्स आहेत ते कॉलेजमध्ये काही आहेत, काही थोडेफार इकडे आहेत. आणि मला त्यांच्यासमोर व्लॉगिंग करायचं म्हटलं की थोडं भीती वाटतं की बोलायचं काय तेव्हा सुचत नाही. आणि मनातल्या मनात इतकं सुचून जातं की थांबू शकतच नाही असं होतं. तर मी थोडे प्रयत्न करते त्यांच्यासमोर पण बोलायचं वगैरे. आणि असे माझी लाईफमधले जे छोटे छोटे मुवमेंट्स आहेत ते कॅप्चर करून तुम्हाला असं दाखवते. मग तुम्ही त्याच्यावरती नक्की प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद द्या मला. आणि बघूया काय होतं आहे काय नाही होत आहे. आणि मी तुम्हाला माझ्या घरात जे जे काय बांधकामाबद्दल बोलते ना, मारामारीबद्दल. जर असं तुम्हाला वाटतं की अरे जे जे होईल ते दाखवेल आणि समज चुकून मी उद्या मार खाल्लं तर ते पण दाखवलं तर कधीतरी ते पण दाखवायला पाहिजे, असं काही नाही. तर ते एक मस्तीमधून घ्या. आता मी इकडनं जाते वरती, कारण का इथे खूप घाणसुद्धा आहे. आणि इकडचं अजून ते बांधकामवाले आले नाही आहेत. जर ते आले तर ते काम सुरू करतील. आणि आता मी जाते माझ्या माळ्यावरती, कारण का मला आता पियायची चहा. मी नाश्ता वगैरे काहीच नाही केला. मी पहिला बघायला आले की नक्की इथे झालं आहे काय, म्हणजे बांधकाम करणारे आहेत ते आलेत का किंवा त्यांना काय हवं आहे का. पण ते आलेच नव्हते मेन म्हणजे. आणि मी त्यांचीच वाट बघत राहिली पण ते काय आले नाही. म्हणून मी आता जी चाय बनवलेली होती, माझ्या मम्मीने जे बनवली होती चहा वगैरे, आणि मी जे दूध वगैरे गरम केलं होतं ते आता थोडं चाय नाश्ता वगैरे मी करीन. तर बघूया आता काय होतं आहे ते पुढे, तुम्हाला मी ते नक्की सांगत जाईल. आमची गल्ली एकदम सामसूम. चाळीमध्ये एक फायदासुद्धा असतो की मी तुम्हाला सांगते. तर चाळीमध्ये एक फायदा असतो की जर चुकून तुम्हाला घरामध्ये मार पडत असेल, म्हणजे मी जेव्हा लहान होती ना तेव्हा मला घरामध्ये जेव्हा मार पडायची ना तेव्हा बाजूवाले येऊन आम्हाला हे करायचे काय, म्हणजे असं माझ्या मम्मीपासून आम्हाला वाचवायचे. त्यांना बोलायचे नका मारू हे ते वगैरे करू नका. तर तुम्हाला एक फायदा असतो आणि त्याचा फायदासुद्धा आहे आणि नुकसानसुद्धा आहे. नुकसान असं असतं की आपण जे बाहेर काहीतरी करत असतो, पराक्रम करत असतो, ते फक्त चाळीतल्याच लोकांना माहिती असतं. आणि मग ते येतात घरी आणि सांगतात अरे तुझ्या मुलीने तर असं केलं तसं केलं वगैरे. मग काय, आपण आपल्या घरी काय सांगत नसतो, आपण सगळं बाहेर बाहेर करत असतो. मग काय घरी समजल्यावर आपल्याला पडतात फटके. आणि फटके पडल्यावरती काय होतं ते प्रत्येकालाच माहिती आहे. पण ते काही जणांना वाचवायला सुद्धा येत नाही. आणि जे असतात खूप चांगली ते येतात वाचवायला, जाऊ द्या मुलगी आहे मुलगा आहे, चुकी होत असते असंच. तर असं असताना नाण्याच्या दोन बाजू असतात, तसं चाळीतल्या लोकांचे पण फायदेसुद्धा आहेत नुकसानसुद्धा आहेत. सो हे बघा माझं घर, म्हणजे इतकं मोठं डोंगर चढावं लागतं घरासाठी माझ्या. हे बघा, हे माझं घर आहे इथे, हे बघा. आणि ही माझी बाग. हे माझ्या मम्मीची आवड आहे, झाडं लावायची, झाडांना पाणी घालायची वगैरे, हे सगळं तीच करते. माझी मम्मी लहानपणी गावी राहायची आणि तेव्हा तिने एक पेरूचं झाड लावलं होतं. म्हणजे तिच्या लहानपणी तिने एक पेरूचं झाड लावलं होतं. आणि ते पेरूचं झाड तिने असंच कुठून तरी आणलं होतं. आणि तिने तिच्या आजीला सांगितलं, म्हणजे माझ्या आजीला सांगितलं आणि तिच्या मम्मीला सांगितलं की हे मला लावायचं. तर आईने तिला एक जागा करून दिली आणि मग तिकडे तिने लावलं. आणि जेव्हा मला थोडंफार समजायला लागलं वगैरे, आणि मी जेव्हा तिकडे जायची, म्हणजे मी तेव्हा त्या घरामध्ये वगैरे गावी जायची वगैरे, तेव्हा तिकडे मी ते झाड बघायची. तर त्या झाडाला एवढे मोठे फुल, विचार करा,
एवढे मोठे मोठे पेरू होते आणि ते आता झाड नाही आहे, ते आता झाड मेलं, काहीतरी झालं असेल तिकडे, तर ते काहीतरी मेलं. पण त्या झाडाला एवढे मोठे पेरू. तर माझ्या मम्मीला सांगायची, तुने लावलेल्या झाडामधलं फक्त मी पेरूच खाल्ले, कारण का त्याने पेरूचं झाड लावलं होतं. कारण का माझी जी आजी आहे तिच्याकडे एवढी जमीन नाही की त्या लोकांनी झाडं वगैरे लावावी वगैरे. थोडीफार मोजकीच जमीन आहे. ते झाडं लावलेली आहेत आणि ते आम्हीच लावलेली आहे आता. आणि ही जी झाडं लावायची व्हिडिओ आहे ना, ती तुम्हाला इंस्टाग्रामवरती मिळेल. आम्ही जे पावसातून गेलो होतो ना, तेव्हा आमच्या इथे हाच विमानाचा खूप प्रॉब्लेम असतो. काय बोलायला गेले की विमानाचा आवाज येतो वगैरे, आणि ते मला कंटिन्यूस पंखा असा बंद करावा लागतो. मग असं वाटतं कधी मी माईक घेते आणि कधी मी ते बोलते, तर थोडा वेळ लागेल. आणि आम्हीच झाडं लावली होती आणि ते पावसाचे दिवस होते, तर तेव्हा मी, माझा भाऊ, माझी बहीण, माझे काका, आम्ही सर्वांनी आंब्याची, काजूची अशी खूप सारे झाडं लावलेली आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आता मी चहा नाश्ता तर केलेला आहे, तर आता माझ्या घरातली पण खूप कामं बाकी आहेत, तर मी तुम्हाला ते कामं करता करता माझ्या घराचं कन्स्ट्रक्शन सुद्धा दाखवेल. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि जे आमच्याकडे बांधकाम करणारी माणसं आहेत ती आत्ता आले आहेत. त्यांनी आत्ता काम करायला सुरुवात केली. तर कोणता ब्लॅकवाला? दादी पुसतो तो कसा लावाय? हा, ब्राऊन कलरचा. एक ओला एक सुक्का आहे. तर मम्मीने इथे 2 कपडे मागितले, हा एक कलरचा आणि मम्मी हा एकच आहे. हे घे कॅच पकड. और बड़ा नहीं है, बड़ा चाहिए, पूरा बिछाना पड़ेगा ना, अंगार गिरे तो एक ही देर नहीं गिरा, पूरा फैल के गिरता है. तरी ते कापायचं वगैरे काम चालू आहे. आमच्या गल्लीतला वॉचमॅन बघा. अरे मम्मी सेलिब्रिटी झाली रे. सगळे मम्मीचे फोटो काढतात वाटतं. हा कोण आहे नवीन पाहुणा? हे वॉचमॅन, लिटिल वॉचमॅन. कोण आहे? ए बाबू. बाबू आहे तू की वॉचमॅन आहे? फायनली ते चाय रेडी झाले त्यांना द्यायला. ए कोण आहे चाय चाय द्यायला? विचारा रे, त्याच्या सगळ्याचा पचका होतोय. ए तू जातोय चाय द्यायला? ए चाय घेऊन जा चल. फायनली चाय रेडी झाली. ए जा रे चाय घेऊन. साहिल, ए साहिल, आज मी कशी दिसते सांग? सांग अरे मी कशी, काय वेगळं वाटतंय? कपडे आहे घातले. हा बरोबर. तुला राग नाही आला मी तुझे कपडे घातले? सवय झाली. अरे बघ आधी ते बघ. ये देखो, ये मेरा भाई है. ये देखो, इसको आने में कुछ भी इंटरेस्ट नहीं है, म्हणून बोलते की प्लीज आम्हाला लवकरात लवकर अमीर करा. तेव्हा हा येईल, म्हणजे माझ्या सक्सेस वरती तो तेव्हा येणार आहे. विचार कर ना. असं आहे. हा चल चल आपण जाऊया चल. तर फायनली आज मी जाणार आहे, घ्यायला जाणार आहे. मेन म्हणजे विचार तर घ्यायचा केलाय. तर आज मी जाणार आहे ट्रायपॉड आणि माईक घ्यायला जाणार आहे. तर बघूया. आणि माझा बजेट एकदम लो, एकदम चीप आहे, तर त्याच्यामध्ये मला बार्गेनिंग पण करायची आहे. तर आपण बघूया काय होतंय ते. आणि माझ्यासोबत हा येणार आहे ना रे. तर हा येणार आहे. हा बार्गेनिंग तर करणार नाही, फक्त मला सांगणार आहे की हे घे ते घे. बार्गेनिंगसाठी मला कष्ट करायचे आहेत बस. आणि आता माझ्या घरातलं काम थोडंफार चालू आहे, म्हणजे जे खालच्या घरातलं जे काम आहे ते आता होत आलंय थोडंफार. आणि आता आम्ही जाऊन बघतो काय होतंय ते. तुझी चाय
स्क्रूड्रायव्हर. तर आता आपण बघूया घरातलं काम कितपर्यंत झालंय. तर फायनली आम्ही रेडी झालोय. तो चलो. तर आता आम्ही निघालोय. आमच्या गल्लीत आहे बघा. आमच्या गल्ल्या किती मोठ्या मोठ्या आहेत ना. ते सगळीकडे घराचं काम चालू आहे बघा. त्यांच्या इथे पण घराचं काम चालू आहे. 250 तक दे दो. 250 करीब ही आ जाता है. हमको भी 10 मिला चाहिए. कितना लास्ट बोलो अभी. बोला तो 260 दे देना बस. 260 ये एक साल घे 10 रुपये ठीक आहे चलेगा. पुढे मॉलला वाटून मिळत नाही आपण. तर फायनली आता आम्ही हा घेतलाय ट्रायपॉड बघा. तर आता कसंही वाटतं ते गरिबांसोबत बार्गेनिंग करायचं म्हणजे. पण माझा तसा बजेट पण लो होता. पण काय करणार. ठीक आहे. फायनली एक गोष्ट घेतली. आता घ्यायचं आहे दुसरी गोष्ट. त्याची बघूया मिळते. इकडनं चल. ही 150 रुपये मागे. त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये किती येतील बघ ना. चल दाखव पिऊन दाखव. फ्रँकीवर ना बघा भांडतो. आता ज्यूस पिऊन आला नाही. लाज वाटते काय. वाटते काय. मला नाही वाटत. मी बघ खातेदारी आहे. ह्याला नाही वाटत. मी बोला ना चायनीज वेल एक ही 20 वाला. हा तुफानी करतोय ना. मला दे पकड. तुफानी प्रत्येक ड्रिंक मध्ये असते. चालू आहे घरी आणि बघा आमची माऊ इथे वाट बघते. चले घरी चाल. याय या जा टाटा. हम जा रहे अभी. तर फायनली बघा येते. बघा 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 कशी इतकी चौकशी येते ना. ही बासरी अरे बा स्पीड व्हायची. तर फायनली आता आम्ही घरी आलोय बघा. आणि मी घेतला हा ट्रायपॉड. ह्याच्यामध्ये आमचं खूप मोठं स्कॅम झालेलं आहे. एका दुकानामध्ये ह्याची प्राइस होती 250 आणि दुसऱ्या दुकानामध्ये आम्हाला ह्याची प्राइस मिळालेली 150. पण 150 तो वेगळा होता. तोच तो 150 वाला. आणि ह्याची प्राइस त्याने सांगितली होती 300. मग आम्ही 250 पर्यंत घेतला हा ट्रायपॉड. आणि दुसरा होता तो 150ला स्वतःहून देत होता. पण आम्ही तिकडे चेंज करू शकत नव्हतं. एक्सचेंज करायला देत नव्हते ते. बोले की नाही करू शकत. म्हणून आम्ही बोले जाऊ दे. मग आम्ही ट्रायपॉडच फक्त आम्हाला घ्यायचं होता. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय काय घेतलंय बघा. ही जिंगल बेलची टोपी आणि हे आमच्या मांजरासाठी छोटंसं गिफ्ट. म्हणजे ती काय करेल माहिती नाही. खेळेल की नाही ते. आणि हा बघा घेतला. आणि हा बघा हा घेतला नेकलेस. म्हणजे फक्त एक गोष्ट घ्यायला गेली त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या 2-3 गोष्टी आणल्या. आणि म्हणजे सगळे पैसे होते ते. आणि मेन म्हणजे मला जो माईक हवा होता तो काय मला मिळाला नाही. म्हणजे मिळाला होता पण त्याची प्राइस खूप जास्त होती. सो आता आम्ही ऑनलाईन मागवतोय बघा. माझा भाऊ आहे तो आता ऑनलाईन मागवतो. तर बघूया आता काय होतंय पुढे. आणि 300 रुपयाला आहे. हा तर इकडे थोडी माईकची प्राइस जरा कमी आहे. एवढी सारी शॉपिंग केलेली आहे. सस्ती शॉपिंग. तर फायनली आजचा दिवस माझा असा गेला आहे. आणि आता चालू आहे झोपायची तयारी. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तर फायनली आता आम्ही घरी आलोय. अरे तर थांब ना. 407 रुपये. 7 रुपये का 7 रुपये. तर फायनली आता आम्ही घरी आलोय. आणि